आज 5 HP एक सोलर दाखवतोय. ते अर्थिंग आहे वीजरोधक. वरती 5 प्लेट आणि खालच्या बाजूला 4 प्लेट. 5 HP सोलर जबरदस्त पाणी मारतंय. थोडा घसा बसला आज माझा, ठीक आहे, काय हरकत नाही. इथे अर्थिंग दिली आहे. या अर्थिंगची पावडर आता नवीनच सोलर बसलं आहे. तर जबरदस्त व्हिडिओ होणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करू नका, काय अडचण नाही. सांगून थोडं सबस्क्राईब कोण करतं का? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बस एवढीच इच्छा आहे. तर पाणी पण किती मारते दाखवणार आहे, कोणत्या कंपनीचं ते पण दाखवणार आहे. तर बघा, अशा प्रकारे मस्त हिरवागार बोर आहे. डॅंगळा पाईप अजून काही सोडायचा राहिला आहे, ते त्यांनी सोडला तेवढाच हे मालक काही लक्ष देत नाही. तर अशा प्रकारे तर खांब पण चांगला बनवला आहे. इकडे लक्ष द्या, नाही तर काही ठिकाणी फिरत आहे वाऱ्याने. सिमेंट वगैरे दगडं वगैरे भरपूर लागतात. चांगलं काम केलं तर चांगलं राहतं, नाही तर पावटळ्याने जातं आहे उडून. सोपं नाही बऱ्याच ठिकाणी. मोठ्या पावसात कावार सुटल्यानंतरही उलटून जाऊन प्लेटा फुटतात. शेतकऱ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, इकोझोन कंपनीचं आहे 5 HP सोलर इथे बसलं आहे. इन्स्टॉलेशन आत्ताच 15 दिवसापूर्वी झाले. व्हिडिओ बनवतो मी. तर 30 मीटर हेड आहे. काही लोकांना माहिती नसते किती हेड घ्यायचं काय वगैरे. सुरुवातीच्या काळात लोकांनी 70 मीटर 50 मीटर हेड घेतलं. त्यांनी आज त्यांचे पंप बदलून 30 मीटरचे हेड केलं आहे. 100 ते 120 फुटापर्यंत 30 मीटरचं हेड चांगलं चालतं, भरपूर पाणी मारतं आहे. 6-5च्या हंडी पंप इतकं 5 HP सोलर पाणी मारतं, मी दाखवणार आहे. आणि 100-120 फुटापर्यंत 30 मीटर हेड चालतं. त्याच्या जास्त खोल पाणी 200 फुटा असेल तर 50 मीटर घ्या, आणि 300 फुटापर्यंत असेल तर 70 मीटर हेड घ्या. शक्यतो 30 मीटर हेड 130 फुटापर्यंत चालतं आरामशीर. हेडला पण चालतं 1000-1500 फुटापर्यंत. तर मित्रांनो, असं आहे, इकोझोन कंपनीचं आहे. तर मी तुम्हाला पाणी चालू आहे तिथं जातो घेऊन. तर ठीक आहे, सोलर आहे इथं. आणि समोर बघता या कांद्यातून पाईपलाईन तेव्हा तिथे पाणी चालू आहे. जे पाण्याचा फवार दिसतंय, पाणी चालू आहे. मी जवळ जाऊन दाखवतो. मी आलो आहे जिथे पाणी चालू आहे तिथं. हे अशा प्रकारे चालू आहे पाणी. तर पाणी इकडं आता भरपूर पाणी जवळच घोड कॅनल असल्यामुळे पाणी फार 20 फुटापर्यंत असते, त्यामुळे सोलर पण भरपूर पाणी मारते. तर अशा प्रकारे सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे सोलरचं चालू आहे इथं, आणि इथं एरिलेचं 2 तास पाणी आलं.